तर आज प्रामाणिकपणे मी काम केलेलं आहे शिवसेनेचं जनतेतून. तर सर्वसामान्य जनतेतल्या महिलेला आणि मागासवर्गीय महिलेला जो न्याय मिळाला आहे तो फक्त भाईजीमुळे आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांमुळे, आदरणीय अमोलबापू शिंदे साहेबांमुळे. ह्या सर्व गोष्टींच्या घडामोडी ह्या सगळ्या त्यांच्याकडेच असतील किंवा नसतील हे माहीत नाही, पण त्यांनी जे एखाद्या छोट्याशा कार्यकर्त्याला ताकद दिली आणि त्याच्यातून मला हे मिळालं हे माझं भाग्यच आहे. आणि त्यांनी जी माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्याच्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करून सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन, सर्व महिलांना सोबत घेऊन शिवसेनेचं काम करेन. आणि त्यांच्याशी महिलांसाठी तर आपण बचत गट आणि ज्या काय महिलांच्या प्रॉब्लेम असतील ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि त्यांनी कधीही आम्हाला हाक मारू द्यात, आम्ही त्यांच्या हाकेला ओ देऊन अहोरात्र जाऊ. मॅडम, आमची रणनीती तुम्हाला निवडणूक झाल्यानंतर कळेलच. आतापर्यंत आमच्या प्रभागामध्ये शिवसेना हाच मुख्य पक्ष आहे आणि यापुढेही शिवसेना हाच मुख्य पक्ष राहील. जनतेने या शिवसेनेवरती जो विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास जनतेने शेवटपर्यंत ठेवावा आणि शिवसेनेकडून जनतेचे संपूर्णपणे ज्या पण काही अडचणी आहेत त्या सोडवल्या जातात. एबी फॉर्म खूप लेट मिळाला, त्याच्यामुळं तुम्ही नाराज झाला होता असं कळालं होतं, पण त्यानंतर आता तुम्हाला एबी फॉर्म मिळालेला आहे, काय वाटतं? एबी फॉर्म मिळाला हे तर आम्हाला मिळणार या गोष्टीची 100% म्हणजे माहिती होती, कारण शिवसेना हा सर्व पक्षातील सर्व जाती धर्माला न्याय देणारा पक्ष आहे. त्यामुळं आम्हाला 100% नाही 101% माहिती होती. फक्त थोडंसं उशीर झाला त्यामुळं थोडंसं आम्हाला त्या गोष्टीची वाईट वाटलं किंवा खंत वाटली. आता कशा पद्धतीने तुम्ही कामे करणार आहे महिलांसाठी खास करून? आतापर्यंत आम्ही महिलांसाठी, आमच्या प्रभागातील पूर्ण महिलांसाठी आम्ही काम करतच आलेलो आहोत आणि यापुढेही महिलांसाठी आम्ही कधीही 12 महिने 24 तास आम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध असतो. एवढं मी आमच्या प्रभागातील कालपासून एकमेकाच्या विरोधात लढलेले कार्यकर्ते आज मनापासून प्रचार करणार का? हो, करतील नाही करतील आता तो त्यांचा प्रश्न आहे. पण आम्ही शिवसेना पक्षाकडून ह्याच्याकडून आम्ही पूर्णपणे आमच्या प्रभागातील आमच्या जनतेच्या लोकांना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न 100% नाही 101% घड्याळाच्या वेळेवर धनुष्यबाण उचलला जाईल का आणि तीर नेमका बसेल? हो, बसणार, 100% बसणार. व लाईक करायला विसरू नका.